पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। बसमध्ये चढत असताना चोरट्याने 47 वर्षीय इसमाच्या खिशातील 39 ग्रॅम 500 मिली सोन्याची लगड चोरून नेली। या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। खोपोली येथील संजय प्रधान यांचा सोने विक्रीचा व्यवसाय आहे। 18 फेब्रुवारी रोजी ते सोन्याचे दागिने बनवण्यासाठी सोन्याची लगड आणि दागिने घेऊन खोपोली येथील NMMT बसने पनवेल कापड बाजारात गेले। त्यांनी दागिने पॉलिश करण्यासाठी दिले। त्यानंतर सोन्याची लगड विकत घेतली आणि दागिने पॉलिश करून जवळ ठेवले। लगड आणि दागिने बॅगेमध्ये ठेवून त्यांनी पॅन्टच्या खिशात ठेवले आणि खोपोली येथे जाण्यासाठी पनवेल बस स्थानकासमोरील NMMT बस स्टॉप जवळ आले। त्यातून ते खोपोलीकडे जाण्यासाठी निघाले। पळसवे येथे आल्यावर तिकीट काढण्यासाठी खिशात हात घातला असता सोन्याची लगड सापडून आली नाही। बसमध्ये सोन्याच्या लगडचा शोध घेतला, मात्र सापडून न आल्याने कोणीतरी अनोळखी इसमाने ते चोरून नेल्याची त्यांची खात्री झाली। 3,20,000ची सोन्याची लगड चोरून नेल्याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला।